मित्रांनो, तुम्ही जर 2026 मध्ये आधार सेवा केंद्र घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। तर या जिल्ह्यामध्ये आधार सेवा केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची दिनांक आहे। तर नागपूर जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या जाहिराती संदर्भातील जी काही माहिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यासाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, त्यानंतर अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला करावा लागणार आहे आणि अर्ज करण्यासाठी कोण नेमकं पात्र असणार आहे, इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आधार सेवा केंद्रासाठीचा अर्ज नमुना दिलेला आहे 2026। अर्ज करण्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे। सर्व माहिती तुम्हाला भरून इथे जी काही अर्ज आहे ते सबमिट करायचं आहे दिलेल्या मुदतीमध्ये। यामध्ये अर्जदाराचे नाव सर्वप्रथम, त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता, KIOSK ID, मोबाईल नंबर, ईमेल ID, NSCIT सुपरवायझर सर्टिफिकेटचा क्रमांक, आधार क्रमांक, पॅन नंबर, एज्युकेशनल डिटेल्स आणि ज्या महसूल मंडळामध्ये अर्ज करायचा आहे त्याचे नाव व तालुका आणि महसूल मंडळामधील गावाचे नाव, अशा पद्धतीचे 11 पॉईंट्समध्ये तुम्हाला या अर्जावरती जी काही माहिती भरायची आहे। आणि खाली आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला नाव व मोबाईल नंबर अर्जदाराचा आणि राईट साईडला सही, अशा पद्धतीने हा अर्ज नमुना तुम्हाला जे फॉर्मॅट मिळेल तो भरून तुम्हाला द्यायचा आहे। आता महत्त्वाचं म्हणजे इथे जाहिरात पाहू शकता, अनेक जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळ ठिकाणी आधार सेवा केंद्र नाही अशा ठिकाणी आधार सेवा केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले होते। त्यानुसार आता नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यामध्ये मोहोपा नगर परिषदसाठी आणि कुहीमध्ये तितूरसाठी आता इच्छुक उमेदवारांना यासाठी अर्ज करण्यासाठी इथे आवेदनपत्राची जी काही दिनांक आहे, तर आपले सरकार सेवा केंद्र चालकांना अर्ज व आवश्यक कागदपत्रे 20/2 ते या ठिकाणी 27/2 पावणे 6 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये या लिंकवर तुम्हाला गुगल लिंकवरती पाठवायचे होते आणि कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, फ्रीमध्ये संपूर्ण प्रोसेस होती। आणि बाकी या संदर्भातलं काही नोटीस जे आहे जे वेबसाईटवरती वेळोवेळी प्रकाशित होणार आहे त्यासाठी तुम्हाला ते चेक करत राहायचं आहे। तर ईमेल किंवा जर तुम्ही हार्ड कॉपी जर इथे पाठवली, पोस्ट ऑफिस जर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अशा पद्धतीचं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीची ही नागपूर जिल्ह्यासाठीची आधार सेवा केंद्रासाठीची जी काही जाहिरात आहे ती होती। तर यामध्ये ज्यांना अर्ज करायचा आहे ते अर्ज करू शकतात। आता यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट असेल, इथे वेळापत्रक पाहू शकता। 20/2/26ला वेळापत्रक इथे 11 वाजता प्रसिद्ध झालं संकेतस्थळावर। अर्ज स्वीकारण्याची तारीख वेळ 20/2/26 सकाळी 11 वाजतापासून 27/2/26 वेळ सायंकाळी पावणे 6पर्यंत। शेवटच्या तारखेपर्यंत अर्जाची जिल्हा स्तरावर संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 4 मार्चपर्यंत आणि जी काही छाननी आहे ती 9 मार्च 2026ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत। त्यांना निवड झालेल्या उमेदवारांच्या याद्यासुद्धा होईल। अशा पद्धतीची रिक्त जागा 2 आहे। यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रतामध्ये 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे NSCIT व्हॅलिड आधार सुपरवायझर प्रमाणपत्र लागणार आहे। दुसरे कोणतेही आधार रजिस्टरचे आधार संच नसल्याबाबतचं घोषणापत्र आणि वय प्रमाणपत्रामध्ये TC वगैरे बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता। 27/2 ते इथे पावणे 6 वाजेपर्यंत तुम्ही हे देऊ शकता, म्हणजे शेवटची तारीख असलेली आहे। डेट वाढवली आली तर तुम्हाला कळवण्यात येईल। आणि बाकी या याच्यामध्ये काही नोटीस आहे तुम्ही इथे पाहू शकता, अटी शर्ती आहेत। यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी जर असेल कोणत्या कंपनीत तर तुम्हाला घेता येणार नाही। आणि किटकरिता उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण गरजेचं आहे। तसेच बाकी दुसरा तुमच्याकडे आधार संच नसला पाहिजे आणि ऑपरेटर सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा उमेदवार। त्यांचा आधार किटसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी UIDAच्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। ज्या तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र चालवित आहे त्याच तालुक्यात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकता। तसेच ज्या महसूल मंडळ ठिकाणी रिक्त जागा आहे अशा मंडळातील आपले सरकार सेवा केंद्रांना प्राधान्य देण्यात येईल। रिक्त जागेचा तालुका बाहेरील अर्ज अवैध करण्यात येईल। अशा पद्धतीचे या ठिकाणी काही अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत, हे तुम्ही वाचू शकता। तुम्ही सुद्धा जर या भागामधून असाल आणि तुमच्याकडे जर आपले सरकारची ID असेल तर तुम्ही इथे आधार सेवा केंद्रासाठी अर्ज तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने त्यांना प्राधान्य असणार आहे। जे स्थानिक तालुका आहे ज्या ठिकाणची जागा आहे तिथून तुम्ही असाल तर तुम्ही त्यांना प्राधान्य असणार आहे। बाकी तसेच आता इथे आधार केंद्र याच्यामध्ये काही आणखीन पाहू शकता तुम्ही, इथे ज्या ठिकाणी तुम्हाला लोकेशन दिलेलं आहे तिथेच तुम्हाला काम करणं गरजेचं आहे। त्याचा वेळसुद्धा पाहू शकता। त्यानंतर 6 महिन्याच्या व्यवहार आधार सेवा केंद्राकरिता आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात आलेल्या 6 महिन्याच्या व्यवहारावरून निश्चित करण्यात येईल। पात्र अर्जदारास एकदा वितरित केलेले आधार केंद्र कोणत्याही परिस्थितीत इतर कोणाच्याही नावावर हस्तांतरित होणार नाही। त्यानंतर CCTV लावणं गरजेचं आहे। त्यामध्ये आधार केंद्रामध्ये डिजिटल पेमेंट, ऑनलाईन पेमेंटचा वापर करणंसुद्धा बंधनकारक आहे। रेड चार्ट लावणं गरजेचं आहे। कागदपत्राची यादी तसेच 1947 हेल्प डेस्क क्रमांक दर्शनी भागात लावणं गरजेचं आहे। तसेच आधार केंद्र चालकांनी आधार नोंदणी रजिस्टर व्यवस्थित राखणे बंधनकारक असेल। आधार केंद्र वाटपाचे सर्व अधिकार जिल्हास्तरीय आधार नियंत्रण समितीकडे असेल।
आधार सेवा केंद्र वाटपाबाबत जिल्हाधिकारीची समिती असेल. तर अशा पद्धतीची मित्रांनो नागपूर जिल्ह्यासाठीची आधार सेवा केंद्रासाठीची जाहिरात असते. जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील इच्छुक व पात्र त्यांच्यापर्यंत माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.